आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपण कोण? मी महेश जाधव, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बबनराव घोरपडेंचा पीए. मैत्री मॅडम आहेत का? हो आहेत ना, या आत या. या या किंग बॉस तुम्हाला भेटायला आलेत. नमस्कार सर. बबनराव घोरपडे तुमचीच वाट बघत होतो. तुमचा फोन आला म्हणून तातडीने आलो बघा. यावंच लागतंय, न येऊन कोणाला सांगणार आहे. पाणी बाजू. आता बोलूया आपण. हो बोला ना मॅडम. ट्रान्सपोर्टच्या अध्यक्षांना भेटायला बोलवलं होतं, तसं माझं त्यांच्याशी बोलणंही झालं होतं. ते का आले नाहीत? त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवलंय. नाही, माझा प्रश्न अजूनही तसाच राहिलाय. ते का आले नाहीत? ते दिल्लीला गेलेत. दिल्ली म्हणजे आता तुम्ही दिल्लीत आहात. तुम्ही पण आता असंच समजा साहेब. हे आवडलंय आपल्याला, हे आवडलंय. दिल्लीला जाणारी लोक पण तुमच्याच पायाशी येत असतील तर आपण दिल्ली बोललो तर काय चुकलं ना. आता जरा कामाचं बोलूयात का? हो. मैत्री काय म्हणाली? मैत्री मॅडमने मला फोन करून त्यांच्याकडे भेटायला बोलवलं होतं. त्यांच्या बसच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराबद्दल त्याला माझ्याशी बोलायचं होतं. पण एवढ्यात तुमचा फोन आला. मग माझ्या पीएला मी त्यांच्याकडे पाठवलं आणि मी तातडीनं तुमच्याकडे निघून आलो. एव्हा ना माझ्या पीए समोर त्यांचं रडगाणं सुरूही झालं असेल. तुमच्या साहेबांचं वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. भेटायला बोलवलेलं असून देखील ते दिल्लीला कसं काय निघून गेले? त्यांचं पर्सनल काम निघालं. बर, आमच्या बसच्या बाबतीत जो काही प्रकार घडला तो तुमच्या कानावर आलाच असेल. हो मॅडम. मग ह्या बाबतीत तुमच्या असोसिएशनचं काय म्हणणं आहे? आम्ही फक्त तुमचीच बाजू ऐकून घेतली, पण त्या गावकऱ्यांचं मग काहीतरी म्हणणं असेलच ना. ते उगाच का खोटं बोलतील? आमच्या कंपनीचे काही नियम आहेत. आमचा स्टाफ ॲक्सिडेंटची जागा सोडून कधीच पळून जात नाही, कारण त्यांना माहिती आहे की त्यांना सांभाळण्यासाठी त्यांची कंपनी सक्षम आहे. तिथे अपघात घडलेलाच नव्हता आणि हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. मग ते गावकरी तरी काय खोटं बोलतील ना. त्यांचं मला माहित नाही, पण माझा स्टाफ माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. ठीक आहे, मग जे काय कायदेशीर व्हायचंय ते होऊन जाऊ द्या. सगळ्या गोष्टी बेकायदेशीरपणे घडलेल्या आहेत हे माहीत असून देखील तुम्ही कायदेशीर गोष्टी करण्याची भाषा करताय. मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. तुमचे सर परत कधी येणार आहेत? 1 महिन्याने. ते आले की मी सांगतो ना त्यांना. काय 1 महिना मी माझी बस काय रस्त्यावर उभी ठेवू? मला त्यांचा पर्सनल नंबर हवाय. सॉरी मॅम, त्यांचा पर्सनल नंबर कोणालाही द्यायचा नाही अशी त्यांची वॉर्निंग आहे. बरं, तुम्ही फोन लावा, त्यांना सांगा मला बोलायचं त्यांच्याशी. सध्या साहेब त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये इतके बिझी आहेत की PM साहेबांनी फोन केला तरी घेणार नाहीत. बोला आता. आलंय माझ्या लक्षात. आम्ही निवडलेली व्यक्ती जर अशी महिनाभर गायब राहणार असेल तर आम्ही एका बेजबाबदार माणसाला निवडून दिलं असं म्हणावं लागेल. एनिवे, तुम्हाला अजून काय बोलायचं आहे का? हो, बोलायचं ना. पुढच्या इलेक्शनला पैशांची मागणी करायला याल ना, तेव्हा जे काही बोलायचं ते तेव्हा बोलणार आहे मी. सॉरी मॅडम, मला वाटतं तुम्ही चुकीचं बोलताय. फक्त तुमच्या पैशाने ही संस्था चालत नाही. हो, माहितीये ना. आमच्या कंपन्यांसारख्या खूप कंपन्या आहेत ज्याचं फंडिंग असोसिएशनला येतं. पण त्याही पलीकडे जाऊन पर्सनल लेवललाही तुमच्या अध्यक्षांकडे खूप सारं फंडिंग येतं आणि हे चांगलं माहिती आहे मला. आणि म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागू शकताय. खरं आहे ना? तुम्ही आता निघू शकता. एव्हा ना माझ्या पीएला त्यांनी नक्कीच हाकलून लावलं असणार आणि आता त्यांच्याकडून येणारा पैशाचा सोर्स देखील बंद होणार. पैशांची काळजी तुम्ही का करताय? आम्ही आहोत ना. बस हेच ऐकायचं होतं मला. या आता. नमस्कार रावसाहेब. ही माझी बाची दमयंती. डॉली. डॉली. हॅलो सर. नाईस टू मीट यू. तू काय करतेस? ती आता काहीच करत नाही ना. नाही म्हणजे
काम करत होती ती आदिशक्ती स्कूलची सर्वा होती ना. स्कूलचे सगळे निर्णय तीच घेत होती ना. अरे वा. पण अचानक त्या मैत्रीला झटका आला आणि तिने हिच्या सगळ्या जबाबदाऱ्या काढून घेतल्या आणि हिला बालवाडीच्या टीचरची पोस्ट दिली ना. आणि काम काय तर त्या लहान लहान पोराटोरांना डान्स शिकवायचा. कधी काळी जिच्या तालावर अख्खी शाळा नाचत होती तिला आता लहान लहान पोराटोरांना नाचायला शिकवायला लागतं ना. काय वाटत असेल तिच्या जीवाला तुम्हीच सांगा ना. हे तुझ्यासाठी माझ्याकडून गिफ्ट. हार हिऱ्यांचा हार हार महाग असेल ना. अजिबात नाही. तरी पण अंदाज फक्त 60 लाख. काय 60 लाख एवढा महागडा गिफ्ट. नाही म्हणजे रावसाहेब तसं काहीतरी असल्याशिवाय तुम्ही एवढं. रिलॅक्स मामा, रिलॅक्स. कसं आहे, एका इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरपर्सनकडे एवढा महागडा हार तर असलाच पाहिजे ना. हा त्या स्कूलच्या रेप्युटेशनचा आणि त्या चेअरपर्सनच्या इमेजचा प्रश्न आहे, नाही का. आपलं ठाम मत आहे, शिक्षण हा एक धंदा आहे, धंदा. आणि तो धंदा म्हणूनच केला पाहिजे. याच उद्देशाने आपण आदिशक्ती स्कूलच्या बरोबर समोर आपली इंटरनॅशनल स्कूल सुरू केली होती. काही कारणांमुळे आपण तिथे आपला जम बसू शकलो नाही. नाईलाजाने आपल्याला ती स्कूल बंद करावी लागली होती. पण आता ती स्कूल पुन्हा नव्याने सुरू होणार. आणि यावेळेस स्वतः डॉली ती स्कूल सांभाळणार. काय मामा, यावर तुमचं काय मत आहे? तरी मी तुला सांगत होतो ना डॉली, रावसाहेब जाम भारी माणूस आहे. हो, त्यांची नजर ज्याच्यावर पडते ना त्याच्या आयुष्याचं सोनंच होऊन जातं ना.